नमस्कार मित्रांनो. तर काल एक दादांनी कमेंट केली होती एका व्हिडिओला की शेतीविषयी ताई जरा माहिती सांगा. तर आत्ता बघा म्हणजे ह्या वेळ म्हणजे आत्ता आहे ना, आमचा कांद्याचा सीझन असतो कारण आम्ही दुसरी पिकं काही घेत नाही. मग तुम्हाला आता थोडीशी मी कांद्याचीच माहिती देते कारण की जास्त काही सांगत बसत नाही, शॉर्ट व्हिडिओ आहे. आम्ही ना कांद्याच्या रोपाला तणनाशक मारलं नाही यंदा आणि रोप टिपूनच घेतलं दोनदा मी. तर ते टिपून तर घेतलंच, कांद्याला तणनाशकाचा पण मार नाही बसला आणि ऑर्गॅनिक खतं एक इको हॉरेली म्हणून ती पावडर पाण्यातून सोडली होती आम्ही. त्याच्यामुळं रोप काही कुठं जळलं नाही, चांगलं आलं रोप. आणि कांदा लावल्याच्या नंतर पण बघा तुम्ही, तर कांदा पण कुठं काही ढळ पडलं नाही, काय नाही, सगळं लावलेलं उगवले. आणि महत्त्वाचं म्हणजे बायांनी एकदम सुईवाणी जे रोप असतं का, त्यांना लावायला त्रास होतो. ते लावायला म्हणजे त्यांना बराच म्हणजे वैतागतात तसलं रोप लावायचं. त्यांनी ती रोप आहेत ना अशी बांधाव कुठं पण टाकून दिली ती म्हणजे किचकट, तर तिथं पण ते फुटून आले. तर रोप चांगलं फुटलंय म्हणजे ते रोप. आणि असं जागजागी पण टाकून दिलंय त्यांनी, तर तिथं पण बघा. मग आता इथं किती एकाच जागेवे, तर हे लावलेलं नाहीये त्यांनी, टाकून दिलेलं ते फुटून आले. असं म्हणजे एक रोप सुद्धा वाया गेलं नाही यंदा. म्हणजे ती पावडर आम्ही कोहरेली ऑर्गॅनिक खत सोडली होती पाण्यातून रोपाला, आणि कांदा लावल्याच्या नंतर त्याला पण आम्ही सोडलं होतं. तर त्याचा फायदा झाला आम्हाला ह्या वर्षी. आणि गेल्या वर्षी म्हणजे 2-3 वर्ष झालं आम्ही तणनाशक मारायचो, एकदा सोडून दोनदा मारायचं. बी टाकल्याच्या नंतर भिजावलं की लगेच मारायचं, आणि उगवल्याच्या नंतर 21 दिवसांनी परत मारायचं तणनाशक. मग ती लय मार बसायचं त्याला. असं जागजागी ती केसांच्या डोक्याला कशी चावी चावी लागल्यावर जागजागी एकदा म्हणजे गोल गोल ते खड्डं पडत गेलं की हे व्हायचं, तसंच का त्या रोपाचं पण व्हायचं. आणि गेल्या वर्षी तर कांदा लावल्याच्या नंतर सुद्धा तसंच झालं होतं, डळच पडलं होतं. तर आम्ही ते तसंच ठेवलं. इथे एक कांदा तिथे एक कांदा होता, तर मस्त मनात नव्हतं भरत, पण आम्ही तसंच ठेवलं ते कांदा. आणि म्हणलं आता ह्याचा काही उपयोगच नाही, दुसरं पिकं करणार तर काय, ह्या दिवसात आहे ना दुसरं काय पिकं पण नीट येत नाहीत. त्याच्यामुळं मग तो कांदा तसाच ठेवला. आणि काढाय आल्याच्या नंतर काय, जिथं 200 पिशवीवर तिथं किती 60 पिशवी गावली. म्हणजे एवढा फटका बसला. म्हणून ह्या वर्षी ना आम्ही तणनाशकच नाही मारलं आणि होता होईन तेवढी काळजी घेतली. तर एवढंच सांगायचं की रासायनिक खतं वापरण्यापेक्षा ना जरा ऑर्गॅनिक खतं तुम्ही पण वापरा, आणि शेणखतही त्याचा पण जास्त वापर करा.